बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शंकरदादा माने यांनी स्वाभिमानी उमेदवार व स्वाभिमानी विकास योजना जाहीर केली आहे। ही योजना गावच्या विकासाची असून विकास 100% होणार आहे असा विश्वास डॉक्टर माने यांनी व्यक्त केला आहे। याबाबत कोर्टातून नोटरी करून गावातील सरपंच, सदस्य व सुजाण नागरिकांपर्यंत कोर्ट नोटरी कागद पोहोचवला आहे असे डॉक्टर माने म्हणाले। थबडेवाडी तालुका कवटेमंकाळ येथे आयोजित प्रचाराच्या छोटेखानी सभेमध्ये ते पुढे म्हणाले, गावकऱ्यांनो जागे व्हा। आजपर्यंत प्रस्थापित आमदार, खासदारांनी तुमचा केवळ मतासाठी वापर केला आहे, त्यांना आता हद्दपार करा। मतदारसंघातील तिसरा पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शंकर माने यांना हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। ज्या गावचे मतदार डॉक्टर माने यांना 70% पेक्षा जास्त मतदान करतील ते गाव दत्तक घेतले जाणार आहे। त्या गावासाठी 5 वर्ष प्रत्येक व्यक्तीला मदत केली जाणार आहे। त्यामध्ये 7 लाख रुपयेपर्यंत खर्चाचे मोफत उपचार दिले जातील। प्रत्येक कुटुंबाला घर बांधण्यासाठी 10 लाख रुपये दिले जातील। प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च उचलला जाईल। मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपये तर मुलाच्या लग्नासाठी 51,000 रुपये, प्रत्येक घरात संसार सेट, अंत्यविधीसाठी 20,000 रुपये मदत यासह गावातील 60 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिक यांना 3,000 रुपये पेन्शन। त्या गावामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी 100 कोटींचा कारखाना उभा करून त्या गावातील 100% मुला-मुलींच्या हाताला काम दिले जाईल। ही केवळ आश्वासने नसून तुम्हाला कोर्टामार्फत करा नोटरी करून देत आहे। मतदारांनी जीवनातील एक मतदान करा। प्रत्येकाने ग्रामपंचायतमध्ये विविध योजनांबाबत माहिती घेऊ शकता। नोटीस बोर्ड व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे करार पेपर नोटरी दिले आहे। मतदारांनो जागे व्हा। प्रस्थापितांनी गरिबांचा वापर करून शोषण केले आहे। या मतदारसंघातील कार्यसम्राट, संघर्ष नायक डॉक्टर शंकरदादा माने यांच्या हत्ती चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। एक वेळ मतदान देऊन अधिक काम करण्याची संधी द्या। प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही माने यांनी यावेळी केले आहे। कवटेमंकाळ येथे महिला मतदारांना आवाहन करताना बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर शंकर माने, हा समोरचा उद्देश आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य काम निर्माण झालं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराज साम्राज्य, साडेवाडी वगैरे झाल्यानंतर सगळं पासुकादे, इथला रामोशी, इथला सर्व जाती, 18 पगड आणि महाराजांची बरोबर